ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवत ज्ञानं प्रकाशयति तत्परम. 16. ज्ञानेन ज्ञानाने तू परंतु तत ते अज्ञानम अज्ञान येषाम ज्यांचे नाशितम नष्ट झाले आहे आत्मनः जीवात्म्यांचे तेषाम त्यांचे आदित्य वत उगवत्या सूर्याप्रमाणे ज्ञानम ज्ञान प्रकाशयती प्रकाशित करते तत परम कृष्ण भावना. परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते. तात्पर्य: श्रीकृष्णांना जे विसरले आहेत ते निश्चितच भ्रमित झालेले असतात, परंतु जे कृष्ण भावना भावित असतात ते मुळीच भ्रमित नसतात. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की सर्व ज्ञान प्लवेन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी आणि न ही ज्ञानेन सदृश्यम. ज्ञान हे सदैव महत्वपूर्ण आहे. आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे? 7व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते. बहुनाम जन्म नामन्ते ज्ञानवामनाम प्रपद्यते. अनेकानेक जन्मांनंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा कृष्ण भावनेची प्राप्ती करतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात. जीव विविध प्रकारे मोहित होतो. उदाहरणार्थ, जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो तेव्हा वास्तविकपणे तो अज्ञानाच्या जंजाळात पडतो. जर जीव हा परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय? जर तसे असेल तर अज्ञान किंवा सैतान भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे. वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावना भावित मनुष्याकडून होऊ शकते. म्हणून मनुष्याने असा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करते. आपण शरीर नाही व शरीराच्या अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येणार नाही. तरीही जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावना भावित आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला भगवंत आणि आपला भगवंतांशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकते. भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंतांप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही, कारण त्याला भगवंतांचे ज्ञान असते. मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण 2ऱ्या अध्यायात 2.12 सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. वर्तमान काळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्य काळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो, परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो. आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे.